लक्षवेध मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। लक्षवेध मराठी न्यूज चॅनलवरील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळी मराठवाड्याला मिळावे यासाठी आष्टीचे दोन्ही माजी आमदार एकत्रित। वेळप्रसंगी आमचे विरोधक विद्यमान आमदार सुरेश धस यांचीही भेट घेणार माजी आमदार भीमराव धोंडे यांचं वक्तव्य। समुद्रातील 200 TMC पाणी वाहून जाणारे त्यातील 15 TMC पाणी आमच्या दुष्काळी भागात द्यावे। आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे व माजी आमदार बाळासाहेब आजबे यांची मागणी। जायकवाडी धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी उचलून गहिनाथगड येथे लिफ्ट केले तर आष्टी तालुक्यातील पाटोदा शिरूर आष्टी हा तालुका दुष्काळमुक्त होईल। यासाठी नाशिक येथील जलसिंचन विभागाचे मुख्य अभियंता मिसाळ यांची माजी आमदार भीमराव धोंडे व माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी भेट घेतली आहे व निवेदन सादर केले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समुद्रात वाहून जाणारे 200 TMC पाणी अडवून नदीजोड प्रकल्पामधून प्रामुख्याने दुष्काळी भागात देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे। यातील 15 TMC पाणी आमच्या आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात प्रामुख्याने देण्यात यावे अशी मागणी आष्टीचे दोन्ही माजी आमदार भीमराव धोंडे व बाळासाहेब आजबे यांनी केली आहे। आष्टी मतदारसंघाच्या विकासासाठी वेळ पडली तर आमचे विरोधक विद्यमान आमदार सुरेश धस यांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे भीमराव धोंडे यांनी यावेळी सांगितले आहे। मराठवाड्याला दुष्काळी भागाला पाणी देण्याचं शासनाचं धोरण आहे आणि समुद्राला वाहून जाणारं पाणी जे उपलब्ध होत आहे जवळपास 200 TMC त्यातलं पाणी शिरूर पाटोद्याला 15 TMC मिळावं। डायरेक्ट जायकवाडीच्या तलावातून पाईपलाईन करून ते गहिनाथगडावर न्यावं आणि तिथून त्याचं वाटप व्हावं आणि यासाठी शासन जो आराखडा बनवतं आहे त्या आराखड्यामध्ये या योजनेचा समावेश करावा। यासाठी सर्व सहकारी आलेले आहेत, बाळासाहेब आजबे आहेत, त्यानंतर सर्व कार्यकर्ते तिन्ही तालुक्यातून 100 कार्यकर्ते या ठिकाणी मिसाळ जे आहेत मुख्य अधिकारी त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही निवेदन शासनाला पाठवा आणि या योजनेविषयी आमच्या मागणीविषयी आमच्याशी पत्रव्यवहार करा अशा प्रकारची त्यांना आपण विनंती केलेली आहे। त्या मागणीसाठी विद्यमान आमदाराशी आपण काही चर्चा करणार आहे? करू ना, त्यांच्याबरोबर चर्चा करू। सध्या काय अजून केलेली नाही, त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करू। त्यांच्याकडे जाऊ ना। मी त्यांच्याकडे या बाबतीतली मागणी केली होती कारण भविष्यात आता जे समुद्राला वाहून जाणारं पाणी जे गोदावरी खोऱ्यामध्ये येणार आहे तर ते येत असताना जायकवाडीमधून जर आपल्या 2 तालुक्यांना म्हणजे पाटोदा तालुका शिरूर तालुका आणि आष्टी तालुक्याचा काही भाग याला जर ते पाणी मिळालं तर साहेब जसं म्हणले तसं गहिनाथगडावर म्हणा किंवा पलीकडे डोंगरकिनीच्या वरच्या भागात जर ते पाणी टाकलं तर पाटोदा तालुक्यातले सुद्धा बरेचसे तलाव आणि संपूर्ण शिरूर तालुक्यातले तलाव त्याच्यामधून भरून निघू शकतात आणि ते अंतर मला वाटतं जास्त नाही, 40-45 किलोमीटरची पाईपलाईन असली तरी ते सक्सेस होऊ शकतं।